विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी भराडे देवीच्या दर्शनाच्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा या ठिकाणी भराडे आईचं दर्शन घेतलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः वैभव नाईक सर आहेत। वैभव नाईक सर, आईचं दर्शन घेतलेलं आहे, काय मागणं नेमकं मागितलं? खरं तर गेले 15 वर्ष सातत्याने आईचं दर्शन या ठिकाणी आम्ही घेत आहोत आणि भरभरून आम्हाला आईचा आशीर्वाद भरभरून आहे आणि असाच आशीर्वाद आमच्यावर हा अशी सुद्धा आईकडे प्रार्थना केली। आणि खरं तर शिवसेनेवर सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर सुद्धा आईचा आशीर्वाद आहे आणि ते एकदा महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशी पण आईकडे या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। काल शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवरती सडकून टीका केलेली या ठिकाणी पाहायला मिळते आहे। भाजपला सगळ्या पक्षांना संपवून फक्त एकट्याला जिवंत राहायचं का, असं थेट सवाल त्यांनी भाजपला केलाय, काय सांगाल? खरं तर रामदास कदमांनी गेल्या 1.5 वर्षामध्ये शिवसेनेतनं बाहेर पडल्यानं आपल्याबद्दल काय मत आहे लोकांचं, किंवा आपल्या किती कार्यक्रम आपण जातोय, किंवा शिवसेनेमध्ये जी किंमत होती ती आता त्यांना आहे काय, याची सगळी खतखत त्यांनी काल आपल्याकडे बोलून दाखवलेली आहे। आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी हे छोट्या पक्षांना संपवलेले आहेत, म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली आणि आम्ही जो महाराष्ट्रामध्ये प्रयोग केला तो त्याच्यासाठीच केला होता। आणि परंतु काही लोकांनी गद्दारी केलीत आणि आता त्या गद्दारीची किंमत त्यांना नक्कीच मोजावी लागेल। आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकू। ज्या पद्धतीने सध्या रामदासभाईंची खतखत बाहेर पडलेली पाहायला मिळाली, काय वाटतं की त्यांनी भाजपवरती ज्या पद्धतीने हल्लाबोल पाहायला मिळाला, महायुतीमध्ये कुठेतरी मतभेद पाहायला मिळतात? आता त्यांची खतखत बाहेर पडण्यापेक्षा त्यांनी या मतदारसंघामध्ये जे बोलून दाखवले ते खरं तर आपल्याला कोकणचे नेते समजतात। त्या दोन्ही मतदारसंघामध्ये एका मतदारसंघामध्ये तटकरेंच्या रूपाने राष्ट्रवादीचे चिन्ह लढवणार आणि एका मतदारसंघात भाजपचे नारायण राणे दावा सांगितला आहे आणि त्यामुळे त्यांची खतखत बाहेर पडण्यापेक्षा त्यांनी त्या ठिकाणी कोकण जनते म्हणून त्यांनी आपण ज्या पक्षात आहात, शिवसेनेचं नाव चोरलंय, शिवसेनेचे विचार चोरून ज्या पक्षात आपण सांगताय त्या पक्षाच्या भूमिकेशी ठाम राहून या ठिकाणी लोकसभेच्या उमेदवार आपला लढून दाखवावा। बरोबर आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरती या ठिकाणी भाजप सुद्धा दावा सांगते आहे, काय सांगाल? नाही, आमचा खरं तर खासदार विनायक राऊत हे गेले 2 वेळा खासदार आहेत, आता पण ते पुन्हा निवडून येतील। त्यांच्या कोणाला उमेदवार मिळत नाही वस्तुस्थिती आहे आणि दावा सांगितलं तर आमचं नारायण राणेंना थेट आव्हान आहे की त्यांनी या निवडणुकीत उभं राहूनच दाखवावं। आमदार वैभव नाईक सर, कॅमेरामॅन समीर गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।